बाबा खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. विदुषी पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त माणिक मोती संगीत मैफिलीला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानकडून या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नगराध्यक्षा युवराज्ञी शरदराजे भोसले यांच्या हस्ते आणि माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मैफिलीचं उद्घाटन करण्यात आलं. माणिक वर्मा यांनी गायलेल्या आणि अजरामर केलेल्या सदाबहार गीतांच्या नजराण्यानं रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. कबीराचे बिण तो शेली कबीराचे बिण तो शेली कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम कबीराचे बिण तो शेले कबीराचे बिण तो शेले कौसल्येचा रामबाई कौसल्येचा संगीत क्षेत्र म्हटलं की कोणी बोलवले की नाही म्हणता येत नाही. नीरजचा 4 दिवसापूर्वी फोन आला, म्हटलं नीरज येणार मी कार्यक्रमाला, आणि त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. सावंतवाडी नगर परिषद काम करत असताना अनेक पर्यटन महोत्सव त्या काळामध्ये झाले. जवळजवळ 14 पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून अनेक अत्यंत उत्कृष्ट असे पर्यटन महोत्सव साजरे व्हायचे आणि त्यानिमित्त त्या कलाकारांना संधी मिळायची. नगरपरिषद धोरण असं होतं की प्रत्येक स्थानिक कलाकाराला तिथं कुठेतरी एक स्टेज मिळावं, तिथून त्यांना सादरीकरण करता यावं, या निमित्तानं त्या ठिकाणी ते सादरीकरण व्हायचं. नगराध्यक्ष मॅडम या ठिकाणी आहेत की अनेक कलाकारांच्या तक्रारी थोड्याशा आहेत की सावंतवाडी नगरपरिषदेकडनं सहकार्य मिळत नाही. मॅडम, असा विषय आहे की ही संस्था आहे ती की फायद्यात चालण्यासारखं चालावी. ठीक आहे, तुम्ही इथंपर्यंत ठीक आहे, परंतु रिलायन्स कंपनी एखादी फायद्यात चालू शकते, परंतु ही लोकांना सुविधा देणारी एक संस्था आहे. आणि या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करेन की जो सभागृह आहे बॅरिस्टर नाथपै ह्या कलाकारांना सगळ्यांना उपस्थित करून द्यावा लागेल, कारण हे कलाकार त्या ठिकाणून घडले ही एक सुविधा आहे आणि सुविधेतनं ह्या कलाकारांकडनं पैसे न घेता ते जॉईंटली करता येईल. सावंतवाडी नगर परिषद दुसरी संस्था असेल, दुसरी संस्था असेल, कुठची येतील ते त्यांना फ्रीमध्ये तो सभागृह उपलब्ध करून दिला तर कलाकारांना खऱ्या अर्थानं ह्या शहरामध्ये आपलं सादरीकरण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि नगर परिषदेचं नाव पण त्या निमित्तानं होईल. मी तुम्हाला मागणी करतो आहे की सर्व कलाकारांचा हा प्रश्न आपण गांभीर्याने घ्यावा आणि सोडावा, एवढंच या निमित्ताने बोलतो आहे. नीरज या ठिकाणी नगराध्यक्ष आल्या आणि मुद्दाम मी याचं मान्य केलं, नगराध्यक्ष आहेत, हा प्रश्न इथं मांडता येईल या हेतूने इथं आलो आणि सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो आहे आणि याच ठिकाणी थांबतो आहे. मध्ये बोलवलं त्याच्यासाठी आम्ही आभारी आहे. माझी भेट नीरजची बहुतेक 5 वर्ष अगोदर झालेली आणि तेव्हा नीरज आपण गार्डनमध्ये प्ले करत होते. तेव्हाच मी त्यांना म्हटलेलं की त्याच्यामध्ये इतकी टॅलेंट आहे, ते इतकी इझिली ते इन्स्ट्रुमेंट आणि त्यांच्या गायक त्यांच्या एक्सपर्टीज जे आहे खूप सुंदर आहे आणि आम्हाला नक्की आवडेल की आपण कोकणचे कलाकारांना ते अजून प्रोत्साहन देऊ शकू. जेव्हा की बबन साळगावकरनी ऑलरेडी म्हटलं की आम्हाला पण ते आवडेल, तर नेक्स्ट टाईम नक्की आपण एक मोठा प्रोग्राम करूया, नगरपालिका विथ युअर ऑर्गनायझेशन आणि बाकी सर्व कलाकारांना मी सांगेल की आपण आपण आमच्याशी बोला. नक्की नगरपालिका आपल्याला काय पण प्लॅटफॉर्म देऊ शकणार आम्ही नक्की देणार, कारण आम्हाला पण आवडेल की आपले कोणकोणचे कलाकारांना अजून मोठा प्लॅटफॉर्म भेटणार आणि आपण त्याच्या मार्केटिंग पण चांगल्या पद्धतीने करूया.
तर कीप गोईंग ॲट वॉट यू आर डुईंग अ फॅब्युलस जॉब नीरज. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्रतिष्ठानचे नीरज, हे आपला पहिला प्रोग्राम आहे, आपण आयोजित केलेला आहे, तर अतिसुंदर आहे. आणि मी फक्त हे म्हणेल की नगरपालिकाच्या बॅरिस्टरनाथ हॉल तर असणारच, पण राजवाडाचे दार पण उघडे आहे. दरबार हॉलमध्ये एक टाईम करा, आम्हाला खूप आवडेल. विजय पताका श्रीरामाची, विजय पताका श्रीरामाची, झळकते अंबरी, झळकते अंबरी. प्रभु आले मधुरे, आले प्रभु आले मधुरे. त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग. नकळे मनास आता, नकळे मनास आता, यावरू कसे ग. बागेतले जणू मी, बागेतले जणू मी, की फुल मालतीचे, की फुल मालतीचे. बागेतले जणू मी, बागेतले जणू मी, बागेतले जणू मी. नजरेत नीट आले, नजरेत नीट आले, नजरेत नीट नाथा. फेकून बाण त्या अचूक जरी माराना, काढून भाऊजी घेतील त्याची खाना. फेकून बाण त्या अचूक जरी माराना, काढून भाऊजी घेतील त्याची खाना. त्या मृगासनवंद जाळीमंदी पिकली करवंद, जाळीमंदी पिकली करवंद. तुम्ही बांधपणातील जीवाचं मैत्र, ही तरुणपणातील बांधपणाची